नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. तर नवीन अपडेट आता आहे पॅन कार्डविषयी. तर पॅन कार्डचं नवीन अपडेट आलं आहे, नवीन व्हर्जन आलं आहे आणि सर्वांना हे काम करणं आवश्यक आहे. तर कोणत्या गोष्टी गरजेचं आहे आपण जाणून घेऊयात. आणि जे नवीन पॅन कार्ड आहे ते तुम्हाला विनामूल्य मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे किंवा काही भरायची गरज नाही आहे. तर पॅन कार्डसाठी अपडेट काय आहे तर आपण पाहूयात. तर करदात्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पॅन डेटा वॉल्ट सिस्टीम त्यांनी काढली आहे. म्हणजे नवीन अशी सिस्टीम आहे की पॅन कार्ड अपडेटसाठी काय करायचे आहे. जर ते माहिती सुरक्षित ठेवायची असेल, तुम्हाला तुमची माहिती जी आहे ती प्रायव्हेट ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला हे अपडेट करणं गरजेचं आहे. तर पॅन 2.0 मुळे तक्रार निवारण यंत्रणा अद्ययावत आहे. म्हणजे काय, तर पॅन जे आहे, आपल्याकडे सगळ्यांकडे पॅन कार्ड तर आहेच, पण आता पॅनचं नवीन व्हर्जन निघलं आहे 2.0. तर त्याच्यामुळे तक्रार निवारण यंत्रणा जी आहे ती अद्ययावत झाली आहे. म्हणजे लोकांच्या सोबत जो फ्रॉड होतो ते त्यापासून वाचण्यासाठी हे पॅन कार्डचं नवीन अपडेट आलं आहे. तर करदात्यांची सुलभ नोंदणी आणि जलद सेवा. म्हणजे याच्यामुळं काय होणार आहे, जर पॅन तुम्ही अपडेट करून घेतलं तर पॅनमुळे तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे किंवा जे तुम्हाला करायची आहे प्रक्रिया, तर ते जलद होणार आहे आणि त्याची सुलभ नोंदणी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे. हे सरकारने नवीन अपडेट काढलं आहे. तर नव्या प्रणालीत पॅन कार्डशी संबंधित सर्व यंत्रणा डिजिटल होणार आहे. आता म्हणजे जसं पॅन कार्डमध्ये आपण पॅन कार्ड हे यूज होतं सगळ्या योजनांमध्ये, सगळीकडे जे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्येही पॅन कार्ड आणि आधार कार्डचा यूज होत होता सगळ्यांना. तर आता त्याच्या संबंधित सर्व यंत्रणा डिजिटल करण्यात येणार आहे. म्हणजे लोकांना काही वैयक्तिक जाऊन तिथे काही करण्याची गरज नाही आहे. तुम्ही ऑनलाईन सगळं त्याबद्दल करू शकता असं सरकारने सांगितलं आहे. तर नवीन पॅन कार्डमध्ये काय अपग्रेड आहे तर काय आहे, QR कोड. म्हणजे काय, तर आता पॅन कार्डमध्ये तुम्ही पहिलं तर पाहिलं की तुमचं नाव आहे, त्याच्यावर तुमचा पॅन नंबर आहे, आणखी तुमची काय डेटा असेल ते पण आहे त्याच्यामध्ये. तर आता नवीन अपडेट असं आहे की त्यामध्ये QR कोड बसवला आहे. म्हणजे QR कोड त्या स्कॅनवर पॅन कार्डवर आहे, त्याच्याने तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता किंवा ते आता सोपं होणार आहे लोकांसाठी. जे बिझनेसमॅन आहेत त्यांनाही याचा फायदा होणार आहे. पॅन कार्ड आणि ह्याचा आधार कार्डचा अपडेट आहे तर तसं. तर आता पॅन हे सगळ्यांना म्हणजे सरकारने सगळ्यांना कंपल्सरी करण्यासाठी सांगितलं आहे की पॅन कार्ड सगळ्यांनी अपडेट केलंच पाहिजे. नाही तर जुनं पॅन कार्ड नंतर तुम्हाला उपयोग होणार नाही. पुढे जे योजना येतील त्याचा लाभ घेता येणार नाही. कारण सगळ्यांना आता पाहिलं की नवीन योजना आल्या आणि त्यासाठी पॅन, आधार आणि बँक डिटेल सगळं हे किती महत्त्वाचं होतं आत्तापर्यंत आणि ते लागणार आहे पुढे. पण आता मला वाटतं की आधारसाठीही काहीतरी अपडेट असेल, नक्की सरकार ते देईल. आधार कार्डमध्ये पण अपडेट आलं असेल, ते आले तर मी नक्की आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याची माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. पण आता हे पॅन कार्डचं अपडेट आलं आहे, आपण त्याच्याबद्दल आधी नीट माहिती जाणून घेऊयात. आणि जे पॅन कार्ड तुम्हाला अपडेट करायचं आहे ते घर बसल्या आणि मोफत करायचं आहे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे किंवा कोणतेही त्याच्यासाठी पैसे लागणार नाही आहेत. कोणतेही त्याच्यासाठी विनामूल्य आहे. हे तुम्हाला घरी बसल्या पॅन तुमचं अपडेट करायला लागणार आहे. 0 रुपीज लागणार आहे तुम्हाला, 1ही रुपये त्यासाठी लागणार आहे. फ्री आहे ते. त्यामुळे तुम्ही लगेच अपडेट करून घ्या आणि वेळ वाया घालू नका. आणि पॅन कार्डबद्दल आता हे तुम्ही म्हणताल की कसं अपडेट करणार, घर बसल्या काय आहे, त्यासाठी लिंक आहे का, तर तेही सरकार लवकर प्रोव्हाइड करेल लिंक. ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याची पण माहिती तुम्हाला नक्की देईल. तर हे पॅन मोफत अपडेट आहे, त्यामुळे तुम्ही लवकर करून घ्या, नाही तर तुम्हाला पुढील योजनांचा लाभ घेता येणार नाही. नवीन पॅन जे आहे ते सगळीकडे लागणार आहे पॅन कार्डमुळे. तर खूप फायदा होतो लोकांना. आणि हे 2.0 जे व्हर्जन काढलं आहे सरकारने ते ह्याच्यासाठीच की लोकांसोबत जे फ्रॉड होतात, जे की नंबरवरनं काय पैसे वगैरे जातात, ते वाचण्यासाठी त्यासाठी सरकारने हे पॅन कार्डचं नवीन अपडेट काढलं आहे. हे सगळ्यांना करणं अतिशय महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही हे अपडेट करून घ्या लवकरात लवकर. जेवढं शक्य होईल तेवढं करून घ्या. असं हे घर बसलं आहे आणि पैसे पण त्याला काहीच लागणार नाही. त्यामुळे तुमच्यासोबत काही फसवणूक होणार नाही. आणि पॅन कार्डवर नवीन QR कोड आला आहे, त्याच्यामुळे ही काहीतरी फायदा होणारच असेल. हे सरकारने विचार करून सगळं नवीन अपडेट काढलं आहे. तर अशीच ही पॅन कार्डचं नवीन अपडेट आहे. आणि आणखी काही अपडेट येत राहतील ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल. तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवीन माहिती, नवीन जे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत माहिती लगेच पोहोचली जाईल. तर अशी ही पॅन कार्डची अपडेट होती. आणि आणखी काही अपडेट आल्या तर मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल. धन्यवाद.